प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण या आधीच्या व्हिडिओ सेशनमध्ये प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस या लेसनला सुरुवात केली आहे आणि आपण प्रॉपर्टीज ऑफ एअर आत्तापर्यंत अभ्यासलं आहे. आज अभ्यासणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. चला स्टार्ट करूया. लेट्स रिकॉल. व्हॉट आर द स्टेट्स इन विच वॉटर इज फाउंड? पाणी कोणकोणत्या स्टेट्समध्ये म्हणजेच अवस्थांमध्ये सापडतं? सांगू शकाल? 3 अवस्थांमध्ये पाणी सापडतं. कुठल्या कुठल्या? लिक्विड, सॉलिड अँड गॅशियस. व्हेरी गुड. व्हॉट इन्फ्लुएन्स विल यू ड्रॉ फ्रॉम द पिक्चर्स अलॉंग साइड? शेजारील चित्रांवरून तुम्ही काय निष्कर्ष काढू शकाल? वॉटर ऑकर्स इन लिक्विड स्टेट under ordinary conditions. Water is a fluid substance. Water does not have its own shape but has a volume. It can pass through small holes or seep through very small gaps or cracks. बघा, पाणी हे सामान्य तापमानाला द्रव अवस्थेत आपल्याला आढळतं. पाणी हे एक वाहणारा पदार्थ आहे, म्हणजेच प्रवाही पदार्थ आहे. पाण्याला स्वतःचा आकार नाही, त्यामुळे तुम्ही त्याला ज्यात टाकाल तसा आकार तो घेईल. पाणी त्याला स्वतःचा आकार नाही, परंतु आकारमान आहे. त्या पदार्थाचा आकारमान सूक्ष्म छिद्रांमधून किंवा अतिसूक्ष्म फटींमधून सुद्धा, जसे या चित्रांमध्ये दाखवलंय, अतिसूक्ष्म फटींमधून सुद्धा पाणी बाहेर झिरपतं किंवा येतं. त्यामुळं पाण्याला अशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या भांड्यांमध्ये टाकल्यानंतर त्याचा आकार त्या भांड्यांसारखाच होतो आणि अशा प्रकारे छिद्र पाडल्यास छोट्या छिद्रांमधून अतिसूक्ष्म छिद्रांमधून सुद्धा पाणी बाहेर येतं. एक प्रयोग आहे. ऑन पॉवरिंग वॉटर इन अन ऑइल क्लॅडेड डिश, वॉटर डज नॉट स्प्रेड बट फॉर्म्स स्मॉल राउंड ड्रॉप्स. व्हाय डज दिस हॅपन? बघा, एखादी प्लेट जिच्यात आपण तेल लावलंय, अशा तेल लावलेल्या प्लेटमध्ये जर थोडंसं पाणी ओतलं तर काय होईल? पाणी सर्व परातीत पसरणार नाही. ताटलीत त्याचे छोटे छोटे कण तयार होतात, गोल गोल, आणि हे ड्रॉपलेट्स जसे की तुम्ही दवबिंदू पानांवरती बघता तसे असतात. असं का होतं? याचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. इंटरनेट माय फ्रेंड. चला पुढे जाऊया. ट्राय धिस. टेक अ प्लास्टिक बॉटल more than half full of water. Mark the water level on the bottle. Keep this bottle upright in the freezer for making ice. काय करायचं आहे तुम्हाला? प्लास्टिकच्या एका बाटलीत अर्ध्यापेक्षा जास्त पाणी घ्यायचं आहे. जिथपर्यंत पाणी घेतलंय तिथपर्यंत बाटलीवरती तुम्हाला एक मार्क करायचं आहे. त्यानंतर ही बाटली बर्फ तयार करण्यासाठी तुम्ही कुठे ठेवाल? राईट, फ्रीझरमध्ये ठेवायची आहे, उभी. काही तासांनंतर ओपन द फ्रीझर आफ्टर अ कपल ऑफ हावर्स अँड ऑब्झर्व. काही तासांनंतर फ्रीझर उघडून पाहायचं आहे आणि निरीक्षण करायचं आहे. यू विल सी दॅट द वॉटर हॅज चेंज्ड इन टू आईस. तुमच्या असं लक्षात येईल की पाण्याचा बर्फ झालेला आहे. नोट द लेवल ऑफ आईस. आता त्या बर्फाच्या पातळीची नोंद करा. जुना रिमार्क आणि आत्ताचा मार्क यामध्ये काही फरक पडतोय का? यू विल फाइंड दॅट द आईस लेवल इज हायर दॅन द वॉटर लेवल बिफोर फ्रीजिंग. तुमच्या असं लक्षात येईल जेव्हा तुम्ही पाणी भरून बाटली ठेवली तेव्हा जो मार्क होता तो मार्क त्यापेक्षा जेव्हा बाटलीत बर्फ तयार झालाय त्याची पातळी वाढलेली आहे, खुणेपेक्षा जास्त गेलेली आहे.
बर्फाची पातळी ही पाण्याच्या पातळीपेक्षा वाढलेली आपल्याला दिसते. मग यावरून आपण काय लक्षात घ्यायचं आहे? ॲज वॉटर फ्रीजेस टू फॉर्म आईस इट एक्सपांड्स अँड इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस. पाण्याचा बर्फ होताना पाणी गोठतं आणि त्याचा आकारमान वाढतो. ऑन फ्रीजिंग हाऊ मच वॉज द इन्क्रीज इन द व्हॉल्यूम ऑफ द वॉटर? इन व्हॉट प्रपोर्शन डिड इट इन्क्रीज? पाणी गोठल्यावर पाण्याच्या मूळ आकारमानात किती फरक झाला, किती वाढ झाली आणि ती किती प्रमाणात झाली? चला पुढे बघूया. नंबर 2. Take a bucket of water, drop many different kinds of articles in it. Make separate list of the articles which sink in the water and those that float on it. बघा काय करायचं आहे तुम्हाला. एक बादली घ्यायची आहे, तिच्यात पाणी भरायचं आहे. त्यात पुष्कळ वेगवेगळ्या वस्तू टाकायच्या जशा चित्रात दाखवल्या. पाण्यामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू तरंगतात आणि कोणत्या कोणत्या वस्तू बुडतात याची तुम्हाला एक यादी करायची आहे. त्यानंतर नंबर 3 काय आहे बघा. टेक सम वॉटर इन अ पॉट अँड ॲड अ फ्यू पीसेस ऑफ आईस टू इट. ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स. काय करा, एक ग्लास घ्या. या ग्लासमध्ये थोडंसं पाणी घ्या आणि त्यामध्ये बर्फाचे काही खडे टाका. काय दिसेल तुम्हाला? काय दिसेल सांगा? व्हाय डू वी सी दॅट द आईस फ्लोट ऑन वॉटर? बर्फ पाण्यावर तरंगताना का दिसतोय? आईस इज लाइटर दॅन वॉटर. बर्फ पाण्यापेक्षा हलका असतो. व्हेन वॉटर फ्रीजेस टू फॉर्म आईस इट बिकम्स लाइटर than the original liquid. When water freezes, that is, when it transforms into the solid state, its volume increases. जेव्हा पाणी गोठून त्याचं घनरूप सॉलिड बर्फ होतो तेव्हा मूळच्या द्रवरूपापेक्षा तो हलका होतो. म्हणजेच बघा, पाण्याचं वजन आणि बर्फाचं वजन फरक आहे. तो हलका होतो बर्फ. पाणी गोठताना म्हणजेच त्याचं स्थायिक रूपांतर होताना त्याचं आकारमान वाढतं, परंतु त्याची घनता कमी होते आणि घनता ज्याची कमी तो पाण्यावर तरंगणार. आणि ह्याच निष्कर्षामुळे देअरफॉर द डेन्सिटी ऑफ आईस इज लेस दॅन द वॉटर. दॅट इज व्हाय द आईस फ्लोट्स ऑन वॉटर. आणि त्यामुळेच बर्फाचे खडे हे पाण्यावरती तरंगतात. डेन्सिटी ऑफ वॉटर. चला डेन्सिटी ऑफ वॉटर जाणून घेऊया. डेन्सिटी ऑफ वॉटर म्हणजेच पाण्याची घनता. The interrelation between the volume and mass of a substance, the space occupied by a substance is its volume. The store of matter in a substance is its mass. पदार्थाचं आकारमान आणि वस्तुमान यांचा परस्पर संबंध काय? एखाद्या वस्तूनं किती जागा व्यापली हे झालं तिचं आकारमान, आणि पदार्थामध्ये किती मॅटर्स आहेत, द्रव्य संचय आहे, ते झालं त्याचं मास, वस्तुमान. आणि मग डेन्सिटी काढण्याचं सूत्र आहे डेन्सिटी इज इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी म्हणजे घनता, घनता बरोबरच मास म्हणजे वस्तुमान डिवायडेड बाय व्हॉल्यूम, व्हॉल्यूम म्हणजे आकारमान. घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान. मास इज मेजर्ड इन ग्राम्स अँड व्हॉल्यूम in cubic centimeters. Hence, density is equals to gram per centimeter, cubic centimeter, cc. Density is equals to gram per cc, cubic centimeter, घन सेमी. आणि घन सेमी, hence gram per cc is the unit of density. घनतेचे एकक काय झालं मग? ग्रॅम पर cubic centimeter. If the mass of 1 liter of water is 1 kilogram, then what is the density of water? जर पाण्याचं वस्तुमान 1 किलो असेल तर त्या पाण्याची घनता किती असेल? सूत्राचा वापर करून आपल्याला ते काढता येईल, ते आपण नंतर बघणार आहोत.
थिंक will the mass of water change when its state changes during the transformation of liquid water into ice? द्रवरूप पाणी जेव्हा बर्फात अवस्थांतर होत असतं तेव्हा त्याच्या वस्तुमानात वजनात काही फरक पडतो का? जसं आकारमानात फरक पडतो, आकारमान वाढतं, तसं वस्तुमानात काही फरक पडतो का हे शोधायचं. त्यानंतर आपण बघणार आहोत एक मजेदार मुद्दा, ॲनॉमलियस बिहेवियर ऑफ वॉटर, पाण्याचं असंगत वर्तन. आता याला असं का म्हणतात ते पण तुम्हाला सांगतो. युजली when the temperature of a substance is lowered, its density increases as the volume decreases, but water is an exception to this rule. सगळ्यात महत्त्वाचं वाक्य. साधारणपणे काय होतं, पदार्थाचं तापमान आपण कोणते कमी केलं की त्याची घनता वाढते आणि आकारमान पण कमी होतो. परंतु पाणी याला अपवाद आहे. जसं आपण वरती पाहिलं उलटच होतं आहे. आकारमान कमी होत नाही आहे, तापमान कमी केल्यावर आकारमान वाढतं आहे आणि घनता वाढत नाही आहे, तर घनता कमी होते. म्हणून पाणी याला काय आहे, एक्सेप्शन, अपवाद आहे. कीप अ ग्लास फुल ऑफ वॉटर इन द फ्रीजर फॉर 5 to 10 minutes. ग्लासभर पाणी 5 ते 10 मिनिटांपर्यंत फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. देन टेक इट आउट अँड ऑब्झर्व इट केअरफुली. त्यानंतर तो ग्लास बाहेर काढा आणि त्याचं निरीक्षण करा. फ्रॉम विच पार्ट इन द ग्लास डज द वॉटर फर्स्ट स्टार्ट फ्रीजिंग. पाण्याचा कोणता भाग आधी बर्फ व्हायला सुरुवात होतो, गोठायला सुरुवात होतो, ते तुम्हाला ओळखायचं आहे. तुम्ही फ्रीजमध्ये एखादं पातेलं ठेवलं आहे फ्रीजरमध्ये पाणी थंड करण्यासाठी. जेव्हा तुम्ही एक काहीच काळानंतर 5 ते 10 मिनिटांनंतर ते पातेलं बाहेर काढता आणि पाण्याला बर्फ झाला का नाही म्हणून चेक करण्यासाठी वरती तुम्ही बोट लावता, पिंच करता, तेव्हा काय आढळतं तुम्हाला, जेव्हा तुम्ही तिथं बोट लावता तेव्हा वरती एक पातळ लेयर तयार झालेली असते बर्फाची. खाली असते का बर्फ? नाही, वरती लेयर तयार झालेली असते. याचा अर्थ काय? उत्तर असं की पाण्याची गोठण्याची सुरुवात कुठून झाली, बॉटमपासून की टॉपपासून? टॉपपासून. आणि मग म्हणून हेच आहे पाण्याचं ॲनॉमलियस बिहेवियर. कसं बघूया. The density of water is peculiar. When water at normal temperature starts cooling, its density increases like that of moist liquids. पाण्याच्या घनतेचे एक वैशिष्ट्य, नेहमीच्या तापमानाचं पाणी थंड होऊ लागल्यावर सर्वसाधारण द्रवांप्रमाणे त्याची घनता वाढत जाते. However, if its temperature falls below 4 degrees Celsius, its density starts decreasing. पण 4 अंश सेल्सिअसच्या तापमानाच्या खाली जर तापमान गेलं तर पाण्याची घनता कमी होऊ लागते. This means that the density of water is maximum at 4 degrees Celsius. याचाच अर्थ असा की 4 अंश सेल्सिअस या तापमानाला पाण्याची घनता सर्वात जास्त असते. If the temperature of water is lowered below 4 degrees Celsius, its density decreases and volume increases. जर 4 अंश सेल्सिअस या तापमानाला पाण्याची घनता जास्त असते, म्हणजे 4 अंश सेल्सिअसच्या पाण्याचं तापमान जर आपण कमी केलं तर त्याची घनता काय होईल? कमी. आणि आकारमान काय होईल? वाढेल. 4 अंश सेल्सिअसच्या खाली तापमान जाऊ लागल्यावर पाणी प्रसरण पावायला सुरुवात होते, एक्सपांड. इट मीन्स दॅट वॉटर एक्सपांड्स वेन द टेम्परेचर फॉल्स बिलो 4 डिग्री सेल्सिअस. 4 अंशाच्या खाली तापमान गेलं की पाणी प्रसरण पावते, आकारमान वाढतं. दिस इज कॉल्ड द ॲनॉमलियस बिहेवियर ऑफ वॉटर. आणि यालाच पाण्याचं असंगत वर्तन असं म्हणतात. ॲनॉमलियस बिहेवियर, असंगत वर्तन. पाणी विरुद्धच वागतं, वेगळं वागतं, नियमाच्या वेगळं वागतं आणि म्हणून याला ॲनॉमलियस बिहेवियर ऑफ वॉटर असं म्हणतात. इथे बघा तुमच्या लक्षात येईल 3.8 ही जी डायग्राम आहे ही नेमकी काय दाखवते आपल्याला. एक तळं आहे, थंडीच्या सीझनमध्ये किंवा पाण्याचं तापमान कमी झाल्यानंतर कुठल्या प्रकारे पाणी बर्फात रूपांतर व्हायला सुरुवात होईल ते दाखवणारं हे चित्र आहे. ह्या चित्रावरून आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं सुद्धा शोधायची आहेत. In cold countries,
हाऊ डू ॲक्वेटिक ॲनिमल्स रिमेन अलाइव्ह इवन आफ्टर द रिव्हर्स ऑर लेक्स फ्रीज इन विंटर? बघा काय प्रश्न आहे. अति थंड प्रदेशात नदी किंवा तलाव गोठल्यावर वरती पूर्ण गोठलेले असतात, तरीसुद्धा त्यांच्या खाली जे जलचर आहेत, ॲक्वॅटिक ॲनिमल्स, ते जिवंत राहतात. कसे काय जिवंत राहत असतील? त्याचं उत्तर आहे या पिक्चरमध्ये आणि आपण आता पाहिलेल्या पॉईंटमध्ये. ॲनोमॅलियस बिहेवियर ऑफ वॉटर. काय होतं, खूप जास्त थंडी जेव्हा लागते तेव्हा सगळ्यात आधी जसं फ्रीजरमधल्या पातेल्यामध्ये काय झालं, टॉपपासून सुरुवात झाली गोठायला. मग इथून सुरुवात होईल गोठायला पाणी हळूहळू, आणि वरची लेअर गोठेल, कडक बर्फ होईल. तिला चिटकून असलेलं पाणीसुद्धा जेव्हा त्याला थंड थंड थंडपणा मिळत जाईल ते पण हळूहळू हळूहळू गोठायला लागेल. आता होईल काय, इथे जेव्हा बर्फाची खूप जाड लेअरवरती तयार होईल तेव्हा वरती असलेल्या कमी तापमानाला पाण्याच्या या बर्फाच्या या लेअरला छेदून खाली जाता येणार नाही. ते वरतीच थांबेल, अडकेल थोडक्यात इथे, आणि मग वरचा बर्फ आणखी जास्त कडक कडक होत जाईल आणि त्यामुळे खालचं पाणी तशाच अवस्थेत राहील. म्हणजे त्याचं तापमान -1 अंत 2, 3, 4 डिग्रीपर्यंत जाईल आणि 4 अंश सेल्सिअसपर्यंत ते त्या अवस्थेत राहील, ज्यामुळे आतमध्ये असणारे ॲक्वॅटिक ॲनिमल्स जिवंत राहू शकतील, सर्व्हाइव्ह करू शकतील, फिरू शकतील, अन्न ग्रहण करू शकतील आणि पाण्यातला ऑक्सिजनही घेऊ शकतील. आणि याला म्हणायचं पाण्याचं ॲनोमॅलियस बिहेवियर. पाणी जर खालून गोठायला सुरुवात झाली असती तर कदाचित प्राण्यांचे हाल झाले असते आणि ते वरती 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 गोठत गेलं असतं. परंतु पाण्याच्या याच असंगत वर्तनाचा फायदा प्राण्यांना नकळत होतोय. ट्राय दिस. Take 2 big glasses of water, add 4 to 5 spoonfuls of salt to the water in one glass and dissolve it completely. Now place a potato in the water in the second glass. The potato will sink. 2 मोठे पेले घेतलेत आपण, त्यात पाणी घातलं. एका पेल्यातील पाण्यात 4 ते 5 चमचे मीठ टाकलं आणि ते पूर्णपणे हलवून विरघळून घेतलं. आता दुसऱ्या पेल्यातील पाण्यात एक बटाटा टाकला. बटाटा पूर्ण बुडाला. बटाटा त्या पेल्यातून बाहेर काढून मिठाच्या पाण्यात टाकला, ज्याच्यात आपण मीठ ढवळलं होतं. मीन्स इथे टाकला तेव्हा बुडाला बटाटा, आणि इथे आपण खूप सारं मीठ मिक्स केलं आहे, त्याच्यात हेच बटाटा आपण पुन्हा काढून इथे टाकलं तर ते बुडालं नाही, ते असं तरंगायला लागलं. असं का झालं बघा. Why is it easier to swim in the sea than in a well or a lake? विहीर आणि तलावात आपण जेव्हा पोहतो त्या पोहण्यापेक्षा समुद्रात पोहायला खूप सोपं जातं. त्याचा अनुभव तुम्ही कदाचित घेतला असेल. In the above activity, the salt dissolves in the water in the glass. That is, it disappears. What happens when it disappears like this? बघा, आपण ज्या कृती केल्या आत्ता एवढ्यात, पाण्यामध्ये मीठ मिक्स करून ते विरघळवणे, हलवणे, आपण हलवलं आणि मिठात ते पाणी गायब होऊन गेलं, दिसेनासं झालं. पाण्यातून ते मीठ नाहीसं झालं म्हणजे नेमकं काय झालं, ते पूर्ण मिक्स झालं आणि पाणी क्षारयुक्त झालं. बघा, व्हेन द सॉल्ट डिझॉल्व्स इन वॉटर, इट्स पार्टिकल्स स्प्रेड इन वॉटर. जेव्हा मीठ पाण्यात विरघळलं, मिठाचे कण पाण्यात विरघळले तेव्हा त्याचे कण पाण्यात सर्वत्र पसरले. स्लोली दे बिकम स्मॉलर अँड स्मॉलर. हळूहळू ते आणखी लहान 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 होत गेले. अल्टिमेटली दे बिकम स्मॉल दॅट दे कॅन नॉट बी सीन. त्यानंतर ते इतके लहान झाले शेवटी की ते दिसेनासे झाले. दॅट इज दे मिक्स कम्प्लिटली विथ वॉटर. यालाच आपण असं म्हणूया की ते पाण्यात पूर्णपणे विरघळले, मिसळले. धिस इज व्हॉट ॲज कॉल्ड डिझॉल्विंग. आणि यालाच म्हणतात विरघळणं. अशाच प्रकारे दगडं जर पाण्यात टाकले तर ते विरघळतील का? नाही. बघा, त्यावरूनच आपल्याला खालच्या व्याख्या शिकायच्या आहेत. सॉल्यूट. सॉल्यूट म्हणजे काय? सॉल्यूट द्राव्य.
द सबस्टन्स दॅट डिझॉल्व्स, तो पदार्थ जो पाण्यात विरघळतो त्याला म्हणायचं सॉल्यूट. मीठ काय झालं मग, ते स्वतः विरघळतं, ते झालं सॉल्यूट. सॉल्वंट म्हणजे द्रावक, द सबस्टन्स इन विच द सॉल्यूट डिझॉल्व्स, पदार्थ ज्यात सॉल्यूट हा वरचा पदार्थ विरघळतो, स्वतःला विरघळवून घेतो, जो पदार्थ त्याला विरघळवून घेतो. फॉर एक्झाम्पल वॉटर, पाणी. मग पाणी काय झालं, सॉल्वंट. आणि सोल्युशन, व्हॉट वी गेट वेन द सॉल्यूट डिझॉल्व्स इन द सॉल्वंट, जेव्हा हा सॉल्यूट सॉल्व्हंटमध्ये पूर्ण मिक्स्ड होऊन जातो तेव्हा आपल्याला काय मिळतं, द्रावण. त्याला म्हणायचं सोल्युशन. सॉल्यूट प्लस सॉल्व्हंट इज इक्वल्स टू सोल्युशन. युजेस ऑफ वॉटर अकॉर्डिंग टू इट्स प्रॉपर्टीज, पाण्याचे उपयोग त्याच्या गुणधर्मांनुसार कसे कसे होतात ते पाहूया आपण. नंबर 1, वॉटर इज युजफुल फॉर वॉटर ट्रान्सपोर्ट ड्यू टू इट्स फ्लुइडिटी. पाणी वाहिलं जातं, एकाच ठिकाणी दगडासारखं थांबत नाही, आणि त्याच्या वाहण्याच्या गुणधर्मामुळे जलवाहतुकीसाठी त्याचा उपयोग होतो. वॉटर फॉलिंग डाऊन फ्रॉम अ हाईट इज यूज टू जनरेट इलेक्ट्रिसिटी विथ द हेल्प ऑफ जनरेटर. पाणी उंचावरून खाली पडतं आणि त्याचा वापर करून आपण जनरेटरच्या सहाय्याने इलेक्ट्रिसिटी तयार करतो. नंबर 2, वॉटर इज अ गुड कूलंट अँड इज यूज्ड इन मोटर व्हेकल्स टू कंट्रोल द टेम्परेचर ऑफ द इंजिन. पाणी हे उत्तम कूलंट आहे, शीतक, थंड. त्यामुळं गाड्याचे जे रेडिएटर्स असतात त्याचं तापमान जास्त हीट होऊ नये म्हणून तापमान कंट्रोल करण्यासाठी पाणी वापरलं जातं. नंबर 3, मेनी सबस्टन्सेस आर सोल्युबल इन वॉटर. वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्व्हंट. पाण्यामध्ये अनेक प्रकारचे पदार्थ विरघळतात म्हणून पाण्याला म्हणतात युनिव्हर्सल सॉल्व्हंट, वैश्विक द्रावक. वॉटर इज यूज्ड ॲज अ सॉल्व्हंट इन फॅक्टरीज, लॅबोरेटरीज, फूडस्टफ्स अँड इन व्हेरियस टाइप्स ऑफ बायोलॉजिकल प्रोसेसेस ऑकरिंग इन द बॉडी सच ॲज डायजेशन, एक्सक्रेशन, एक्स्ट्रेट्रा. पाण्यात अनेक प्रकारचे पदार्थ मिसळतात म्हणून आपण त्याला युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हटलंय. पाण्याचा वापर होतो कारखान्यांमध्ये, प्रयोगशाळांमध्ये, अन्न पदार्थांमध्ये पण पाणी लागतंय. शरीराच्या आतमध्ये ज्या पचनक्रिया होतात त्यासाठी लागतं, उत्सर्जन क्रियेसाठी पाणी लागतं. अशा वेगवेगळ्या बायोलॉजिकल प्रोसेसेस, जैविक प्रक्रियांमध्ये सुद्धा पाणी आपल्याला खूप गरजेचं आहे, त्याचा वापर होतो. नंबर 4, वॉटर इज युजफुल फॉर क्लिनिंग पर्पजेस सच ॲज फॉर बाथिंग अँड वॉशिंग क्लोथ्स अँड सो मेनी. आंघोळ करणे, कपडे धुणे, भांडी घासणे, भांडी स्वच्छ करणे, या सगळ्या स्वच्छतेच्या कामांसाठी आपल्याला पाण्याचा उपयोग होतो. पाण्याऐवजी दुसरी कुठली वस्तू आपण वापरू शकतो का? कदाचित नाही आणि नाहीच. म्हणून पाण्याचा वापर हा अतिशय गरजेचा आहे. पाणी आपल्यासाठी खूप गरजेचं आहे, म्हणून पाणी जपून वापरा. प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेसमध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ एअर पाहिली, प्रॉपर्टीज ऑफ वॉटर पण पाहिलंय. आता यानंतर आपण पाहणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ सॉइल, म्हणजेच माती आणि मातीचे गुणधर्म. ज्या मातीवर आपण जगतोय, जिवंत आहोत, जी माती आपल्याला खूप काही देते, तिचे प्रकार काय, तिच्यापासून काय काय मिळतं, तिच्यात काय काय घटक असतात हे, आणि ती कशी तयार होते, असे वेगवेगळे प्रश्न हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.